विजय हजारे ट्रॉफी ही भारतीय देशांतर्गत क्रिकेट मधली अत्यंत महत्त्वाची एकदिवसीय स्पर्धा आहे। ही स्पर्धा का सुरू करण्यात आली, तिची सुरुवात कधी झाली आणि आज या स्पर्धेमध्ये किती संघ खेळतायत हे तर सांगणारच आहे। पण त्याआधी भारतीय क्रिकेटचं बॅकग्राऊंड जर पाहिलं तर भारतानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःचं स्थान मजबूत जरी केलेलं असलं तरी या यशामागे देशांतर्गत क्रिकेटचा मजबूत कणा आहे। कसोटी क्रिकेटसाठी रणजी ट्रॉफी ही जशी महत्त्वाची होती तशीच एकदिवसीय क्रिकेटसाठी विजय हजारे ट्रॉफी सुरू करण्याची गरज ही कालांतराने जाणवू लागली। विजय हजारे ट्रॉफी सुरू होण्यामागचं कारण म्हणजे भारतातील एकदिवसीय क्रिकेटसाठी एक स्वतंत्र, सातत्यपूर्ण आणि सर्व राज्यांना समान संधी देणारी स्पर्धा असावी। 90च्या दशकानंतर एकदिवसीय क्रिकेटचं महत्त्व वाढत गेलं होतं। भारतात फलंदाज आणि गोलंदाज मोठ्या संख्येने तयार होत होते, मात्र त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एकदिवसीय सामन्यांचा अनुभव देणारं स्टेज मर्यादित होतं। त्या काळामध्ये अस्तित्वात असलेल्या झोनल स्पर्धा किंवा मर्यादित स्वरूपाच्या स्पर्धा या सर्व राज्यांना पुरेशा संधी देऊ शकत नव्हत्या। त्यामुळे रणजी ट्रॉफीच्या जागेवर एक मजबूत आणि नियमित एकदिवसीय देशांतर्गत स्पर्धा सुरू करावी असा विचार बीसीसीआयने केला। याच विचारातून 2002-03 या सीझन मध्ये विजय हजारे ट्रॉफीची सुरुवात करण्यात आली। या स्पर्धेला भारताचे महान क्रिकेटपटू विजय हजारे यांचं नाव देण्यात आलं। विजय हजारे हे भारतीय क्रिकेटच्या सुरुवातीच्या काळातील एक अत्यंत आदरणीय नाव होतं। त्यांनी 1950च्या दशकात भारताचं प्रतिनिधित्व करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देशाची प्रतिष्ठा वाढवली। ते कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारे पहिले भारतीय फलंदाज होते। त्यांच्या शिस्तबद्ध, संयम आणि नेतृत्व गुणांचा आदर्श पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरला। त्यांच्या या योगदानाच्या स्मरणार्थ बीसीसीआय या स्पर्धेला विजय हजारे ट्रॉफी असं नाव दिलं। विजय हजारे ट्रॉफी ही एकदिवसीय म्हणजेच 50 षटकांच्या सामन्यांची स्पर्धा आहे आणि ही स्पर्धा लिस्ट ए क्रिकेट प्रकारात मोडते। सुरुवातीच्या काळामध्ये या स्पर्धेची रचना झोनल पद्धतीवर होती, ज्यामध्ये संघांना भौगोलिक विभागानुसार गटात विभागले जात असे। मात्र काळानुसार स्पर्धेची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि प्रत्येक संघाला अधिक सामने मिळावेत यासाठी या रचनेमध्ये बदल करण्यात आला। आज विजय हजारे ट्रॉफी ही पूर्णपणे संघ आधारित स्वरूपात खेळवली जाते। यामध्ये भारतातील सर्व प्रमुख राज्य क्रिकेट संघ सहभागी होतात। याशिवाय काही केंद्रशासित प्रदेशांचे संघ तसेच रेल्वे आणि सर्व्हिसेस सारखे संस्थात्मक संघही या स्पर्धेमध्ये खेळतात। सध्या विजय हजारे ट्रॉफी मध्ये एकूण 38 संघ सहभागी आहेत। हेच संघ रणजी ट्रॉफीतही सहभागी असतात। त्यामुळे विजय हजारे ट्रॉफीला रणजी ट्रॉफीची एकदिवसीय आवृत्ती म्हणून पाहिलं जातं। मागील कामगिरीच्या जोरावर संघांना वेगवेगळ्या गटात टाकलं जातं आणि प्रत्येक संघाला ग्रुप स्टेज मध्ये अनेक सामने खेळण्याची संधी दिली जाते, ज्यामुळे एकाच पराभवावर त्यांचा प्रवास संपणार नाही। ग्रुप स्टेज नंतर सर्वोत्तम कामगिरी करणारे संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतात। क्वार्टर फायनल, सेमी फायनल आणि फायनल सामना अशा स्टेज मधून स्पर्धेचा विजेता निवडला जातो। या सगळ्या टप्प्यांमुळे स्पर्धा अधिक चुरशीची आणि स्पर्धात्मक बनते। विजय हजारे ट्रॉफीचं महत्त्व हे फक्त देशांतर्गत स्पर्धा म्हणून मर्यादित नाहीये, तर भारतीय वन डे संघासाठी खेळाडूंची निवड करताना या स्पर्धेमधील कामगिरीकडे बारकाईने पाहिलं जातं। फलंदाज किती वेळ खेळण्याची क्षमता ठेवतो, धावांचा वेग नियंत्रित ठेवण्याची कला आणि दबावाखाली निर्णय घेण्याची क्षमता इथे तपासली जाते। तसेच गोलंदाजांसाठी अचूकता आणि सामन्यांच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर प्रभाव टाकण्याची क्षमता कळते। त्यामुळे ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटसाठी खेळाडू तयार करण्याची एक महत्त्वाची स्पर्धा आहे। या स्पर्धेमुळे अनेक खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवर स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे। अनेक नामवंत भारतीय क्रिकेटपटूंनी विजय हजारे ट्रॉफीत सातत्यपूर्ण कामगिरी करून निवड समितीचे लक्ष वेधले आणि पुढे भारतीय संघामध्ये स्थानही मिळवले। त्यामुळे विजय हजारे ट्रॉफी ही फक्त ट्रॉफी जिंकण्यापुरताच मर्यादित न राहता खेळाडूंच्या करिअरचा एक टर्निंग पॉइंट ठरते। विजय हजारे ट्रॉफीमुळे भारताला दर्जेदार खेळाडू मिळत आहेत आणि देशांतर्गत क्रिकेटचे महत्त्व देखील आता वाढत चाललेलं आहे। राज्य संघामधील स्पर्धा तीव्र झाल्यामुळे खेळाडूंना प्रत्येक सामन्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी करावी लागते आणि यामुळेच त्यांच्यातील गुणही समजते। 2002-03 मध्ये सुरू झालेली ही विजय हजारे ट्रॉफी आज भारतीय क्रिकेट व्यवस्थेचा एक अविभाज्य भाग बनली आहे। भविष्यातही ही स्पर्धा भारतीय क्रिकेटला नवे चेहरे देत राहील आणि देशांतर्गत क्रिकेट अधिक मजबूत करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत राहील। आणि अशाच क्रीडाविषयक अपडेटसाठी सबस्क्राईब करा एजीसी स्पोर्ट्सला।